जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निकालामध्ये भाजपच नंबर 1 चा पक्ष राज्यभरात ठरताना दिसतोय। 12 झेडपी आणि 125 पंचायत समितींचा निकाल आज लागलेला आहे। काही निकाल अजूनही लागतात। दक्षिण सोलापूर मधली ब्रेकिंग बातमी आहे। दक्षिण सोलापुरातील मंद्रुप मध्ये भाजप उमेदवार सोनाली कडते आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। कंदलगाव मधून प्रियांका आसबे आघाडीवर आहेत। मंद्रुप गणातून मळसिद्ध मुगळे हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। दक्षिण सोलापूर मंद्रुप गटामध्ये भाजप आघाडीवर आहे। भाजप मोठा पक्ष ठरलेला आहे आणि जे अजून निकाल जाहीर व्हायचे आहेत तिथेही आघाडी भाजप घेताना पाहायला मिळतोय। त्यामुळे भाजपने जबरदस्त कामगिरी सोलापुरात केली आहे। सांगोल्यातील चोपडी गटातून भाजप उमेदवार विजय झालेला आहे। भाजप उमेदवार चेतन सिंह केदार विजय झाल्याचं पाहायला मिळतंय। सांगोल्यामध्ये भाजपचे चोपडी गटातून भाजप उमेदवार विजय झालेले आहेत। त्यानंतर बघूया पुढली एक मोठी बातमी। कोळा गटातून केरप्पा पांढरे विजय झाल्याचं पाहायला मिळतं। एक मोठी बातमी, सांगोल्याच्या शेकाप उमेदवाराचा विजय झालेला आहे। कोळा गटातून केरप्पा पांढरे विजय झालेले आहेत। माजी आमदार संग्राम थोपटेंच्या पत्नीचाही विजय झालेला आहे। स्वरूपा थोपटे कारी गटातून विजय झाल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादीचे रणजित शिवतारे यांचा पराभव झालेला आहे। मोहोळमध्ये शिवसेना आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय झालाय। पेनूर गटातून चरणराज यानंतर बघूया पुढली एक मोठी बातमी। अक्कलकोटमध्ये भाजपच्या शिवानी स्वामी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। पान मांगरूळ मधून भाजपच्या रश्मी हिप्परगी ह्या आघाडीवर आहेत। भाजपची सोलापूरमध्ये घोडदौड कायम आहे। मान पांगरूळमध्ये भाजपच्या रश्मी हिप्परगी आघाडीवर आहे, तर दुसरीकडे अक्कलकोटमध्ये सुद्धा भाजपच्या शिवानी स्वामी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। भाजप आत्ताच जे निकाल लागलेले आहेत त्यामध्ये भाजप हा सोलापूर मधला सगळ्यात मोठा पक्ष ठरल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे भाजपची सोलापुरात एक हाती सत्तेकडे वाटचाल पाहायला मिळते, तर दुसरीकडे अनेक उमेदवार अजूनही आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। बघूयात पुढली एक मोठी बातमी। मैं हूं डॉन असं म्हणत महेंद्र दळवी यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। झेडपीच्या निकालानंतर महेंद्र दळवी यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। विरोधकांनी आत्मपरीक्षण करावं असा सल्ला सुद्धा महेंद्र दळवी यांनी दिलेला आहे। सुनील तटकरेंना दळवी यांनी चिमटा काढलेला आहे। महेंद्र दळवी यांच्या पत्नी या झेडपीच्या निवडणुकीच्या रिंगणात होत्या, त्यांचा विजय झालेला आहे मानसी दळवी यांचा। आणि आता महेंद्र दळवी आणि सुनील तटकरेंना टोला लगावलाय। मैं हूं डॉन, यस। आता आज खरं सांगू का, अनेकांनी गमजा मारल्या, पण आता माझ्या मतदारसंघ किंवा रायगडच्या मैं हूं डॉन, मिस डॉन, आता हे इतरांना पण कळलं असेल, त्याचे त्यांना आत्मपरीक्षण करावं असं मला वाटतं। आपण बघतोय रायगडच्या कर्जतमध्ये शेकापचा जल्लोष पाहायला मिळतोय। पोशीर पंचायत समितीमध्ये शेकापच्या रेश्मा जोशी विजय झालेले आहेत। राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा 1025 मतांनी पराभव केलेला आहे। पोशीर पंचायत समिती गणातून मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे अनेक ठिकाणी शेकापचा पराभव होत असताना कर्जतमध्ये मात्र शेकापचा विजय झालेला आहे। पोशीर पंचायत समिती गणातून शेकापच्या रेश्मा जोशी या विजय झाल्याचं पाहायला मिळतंय। पोशीर पंचायत समिती गणातून मोठा विजय झालेला आहे। नमस्कार, मी रेश्मा अनिल जोशी। मला सर्वांनी भरघोस मतदान केलं त्याबद्दल सर्व मतदारांचे आभार मनापासून। आणि महायुतीचे शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना, RPI आणि भाजप या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि माझ्या सर्व मित्रमंडळी आणि परिवाराचे खूप खूप आभार। यानंतर बघूया पुढली मोठी बातमी। गोपीचंद पडळकरांच्या वहिनी आघाडीवर आहेत। सांगलीतील आटपाडीमध्ये माधवी पडळकर या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी माधवी पडळकर या जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्या आता सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय।
त्यानंतर बघूया पुढली मोठी बातमी। निलंग्यामध्ये भाजपची चर्ची पाहायला मिळते। आताच्या घडीची एक महत्वाची बातमी, सरवडी गटातून भाजप उमेदवार विजय झालेला आहे। दीपाताई इंगळे सरवडी गटातून विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे। सरवडी गटातून भाजपच्या उमेदवाराचा विजय झालेला आहे। दीपाताई इंगळे यांनी निलंग्यातून सरशी त्यांची पाहायला मिळते। एकीकडे काँग्रेसनं आपला बालेकिल्ला राखलेला आहे। अनेक मतदारसंघांमध्ये अनेक गटांमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत। काँग्रेस हा लातूरमधला सगळ्यात मोठा पक्ष ठरत असताना तिकडे निलंग्यामध्ये आता भाजपचा विजय एका ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। सरवडी गटातून भाजपचा उमेदवार विजय झालेला आहे। दीपाताई इंगळे या विजय झालेल्या आहेत। संभाजीनगरमध्ये काय परिस्थिती आहे त्यावर एक नजर टाकूयात। संभाजीनगरमध्ये भाजपला 23 जागा मिळालेल्या आहेत, शिवसेनेला 21, राष्ट्रवादीला 2 जागा, काँग्रेसला 1 जागा मिळाली आहे, ठाकरेंच्या शिवसेनेला 9 जागा मिळालेल्या आहेत, पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळालेली आहे आणि अपक्षांना 5 जागा मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे संभाजीनगरमध्ये आता भाजप आणि शिवसेनेची सत्ता येणार आहे। मंगळवाड्यात भाजप उमेदवार विजय झालाय। भोसे गटातून प्रदीप खांडेकर विजय झालेले आहेत। एक मोठी बातमी, भाजप उमेदवार प्रदीप खांडेकर यांचा विजय झालेला आहे। भोसे गटातून मंगळवेढ्याच्या प्रदीप खांडेकर विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे। संपूर्ण सोलापूरमध्ये भाजपची जबरदस्त अशा प्रकारची विजयाची घोडदौड सुरू आहे। भाजप उमेदवार प्रदीप खांडेकर यांचा आता विजय झालेला आहे। भोसे गटातून प्रदीप खांडेकर हे उमेदवार होते आणि त्यांनी विजय मिळवलेला आहे। लातूरमधली आतापर्यंतची काय परिस्थिती आहे बघूया। लातूरमध्ये भाजप 18, शिंदेची शिवसेना 1, दादांची राष्ट्रवादी 11, काँग्रेसला 22 जागा मिळालेल्या आहेत। काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष आहे। उद्धव ठाकरेंची शिवसेना 1 जागेवर आहे। पवारांच्या राष्ट्रवादी सुद्धा 1 जागेवर विजय मिळवलेला आहे आणि त्यामुळे तर अपक्षांना या ठिकाणी 3 जागा मिळाल्याचं पाहायला मिळतंय। अपक्ष आणि इतर पक्षांचा सुद्धा त्यामध्ये समावेश आहे। सिंधुदुर्गमध्ये काय परिस्थिती आहे बघूया। सिंधुदुर्गमध्ये भाजप 27 जागांवर विजय झालेले ओव्हरऑल आपण बघतोय। शिंदेची शिवसेना 13 जागांवर विजय झालेली आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादीला 1ही जागा मिळालेली नाही आहे सिंधुदुर्गात। काँग्रेसला सुद्धा 1ही जागा सिंधुदुर्गात मिळालेली नाही आहे। ठाकरेंना केवळ 3 जागा मिळालेल्या आहेत सिंधुदुर्गमध्ये। पवारांच्या राष्ट्रवादीला ही 1ही जागा मिळालेली नाही आहे आणि अपक्षांना 6 जागा मिळालेल्या आहेत। त्यानंतर बघा पुढची एक मोठी बातमी, सिंधुदुर्गामध्ये महायुतीची एक हाती सत्ता आलेली आहे। राणेंनी सिंधुदुर्गचा गड राखल्याचं पाहायला मिळत आहे। गेली 27 वर्ष राणेंचाच झेडपीमध्ये अध्यक्ष आहे आणि तीच परंपरा कायम आहे। वैभव नाईक यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई होती, मात्र राणेंनी विरोधकांचा सुपडा साफ केलेला आहे। राणेंनी सिंधुदुर्गचा गड राखलेला आहे। मागल्या 27 वर्षांपासून सिंधुदुर्गच्या झेडपीवर नारायण राणे आणि त्यांच्या गटाचा अध्यक्ष आहे। पक्ष कोणताही असू देत, मात्र अध्यक्ष हा राणेंचाच होता आणि आता ही तीच परिस्थिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई होती, मात्र त्यांना